हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन 2025 याच्या मेन्सच्या कट ऑफबद्दल बघणार आहोत. तर बघा, याआधी आपण जे कट ऑफ प्रेडिक्शन केलेलं आहे ते सर्व पूर्व परीक्षेसाठी होतं. त्यामध्ये आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आणि कंबाईन गट क चा कट ऑफ एकदम रेंजमध्ये आलेला आहे. याच्या आधी आपण मेन्सचं प्रेडिक्शन केलेलं नाही, परंतु मुलांनी रिक्वेस्ट केली की MPSC कंबाईन मेन्सचा कट ऑफ काय लागू शकतो त्याबद्दल प्रेडिक्शन करा. त्यानंतर मग आपण एक आपल्या चॅनलवर पोल टाकला आणि त्या आधारे सोबतच जे क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे आणि ॲव्हरेजली मार्क्स जेवढे कमी झालेले आहे त्या आधारे आपण कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत. तर बघा, हा एक पोल टाकला होता आपण. 500+ वोट आला तरच आपण कट ऑफ प्रेडिक्शन करणार होतो. तर त्याच्यामध्ये 517 वोट्स आलेले आहे आणि आत्ता सकाळपर्यंत त्याच्यामध्ये 674 वोट्स आलेले आहेत. तर बघा, आता विद्यार्थ्यांची घनता कुठे आहे, तर एक 260 ते 280 आणि त्यानंतर 34% 240च्या खाली. मग 280च्या 80 आणि प्लसची मुलं 17% आहे. याच्यामध्ये आपण 1-2% फेक वोटिंग पकडू. 15% मुलं 280 आणि प्लस, त्यानंतर 260 ते 280 मध्ये जास्त रेंजमध्ये पूर्व आणि त्यानंतर 240च्या खाली, अशा 3 रेंजमध्ये मुलं आहेत. या आधारे आणि आपण 5-5 मार्क्सने कट ऑफ कमी करून, म्हणजे जे आता कॅन्सल झाल्यानंतर जे मुलांचे 10, काहींचे 5, 10, 15 असे मार्क्स कमी झालेले, आपण एक ॲव्हरेजली 5 मार्क्स पकडून कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे. या आधीचा जो कट ऑफ होता, आता 5 मार्क्सने आपण प्रेडिक्ट केला असता. म्हणजे आता ओपन मेलचा SRसाठी आपण 295 ± 5 असा कट ऑफ प्रेडिक्ट केला असता, परंतु आता काही क्वेश्चन जे कॅन्सल झाल्यानंतर आपण 5 मार्क्सने कट ऑफ खाली घेतलेला आहे. तर बघा, आता SR जागा 84 आहे, त्याच्यासाठी कट ऑफ बघा. ओपन मेलसाठी 290 ± 5 म्हणजे 285 ते 95 दरम्यान. त्यानंतर ओपन फिमेल 5 मार्क्सने कमी 285 ते ± 5. OBC मेल 280 ± 5. OBC फिमेल 275 ± 5. EWS मेल 270 ± 5. EWS फिमेल 265 ± 5. ACBC मेल 285 ± 5. ACBC 280 ± 5. SC मेल 270 ± 5. SC फिमेल 265 ± 5. ST मेल 265 ± 5. ST फिमेल 260 ± 5. हा SR जागांसाठी कट ऑफ आपण प्रेडिक्ट केलेला आहे. जागांचं विश्लेषण सोबतच मागील वर्षाची कट ऑफ काय लागली, मागील वर्षी जागा किती होते, या सर्वच ॲनालिसिस करून हे कट ऑफ आपण प्रेडिक्ट केलेले आहे. त्यानंतर बघा, STIचा कट ऑफ बघा. STI पदासाठी कट ऑफ आहे. ओपन मेलसाठी बघा, आता ओपन मेल आणि ओपनसाठी जागाच नाही आहे, त्यामुळे त्यांचा कट ऑफ काय आता लागणारच नाही. त्यांना जागाच नसल्यामुळे त्यांना कट ऑफ राहणार नाही. त्यानंतर बघा, आता OBC मेलसाठी 260 ± 5. STIसाठी OBC फिमेल 255 ± 5. EWS मेल 245 ± 5. EWS फिमेल 240 ± 5. EBC मेल 270 ± 5. ACBC फिमेल 265 ± 5. SC मेल 240 ± 5. SC फिमेल 245 ± 5. ST मेल 235 ± 5 आणि ST फिमेल 230 ± 5. त्यानंतर बघा, PSI पदासाठी कट ऑफ बघा. ओपन मेलसाठी 255 ± 5. ओपन फिमेलसाठी 250 ± 5. OBC मेलसाठी 245 ± 5. OBC फिमेलसाठी 240 ± 5. EWS मेलसाठी 235 ± 5. EWS फिमेलसाठी 230 ± 5. ACBC मेलसाठी 250 ± 5. ACBC फिमेलसाठी 245 ± 5. SC मेलसाठी 240 ± 5. SC फिमेलसाठी 235 ± 5. ST मेलसाठी 235 ± 5. 200 आणि ST फिमेलसाठी 230 ± 5 या रेंजमध्ये कट ऑफ राहील. हे माझं प्रेडिक्शन आहे. याआधी आपण मेन्सचं प्रेडिक्शन केलेलं नाही आहे, परंतु आपण यावेळेस काय केलं, मागच्या वेळेस कट ऑफ किती लागला होता, मागच्या वेळेस जागा किती होते, मागच्या वेळेस प्रश्न किती कॅन्सल झाले आणि मागच्या वेळेसपेक्षा आता मार्क्स किती कमी झाले, किती रेंजमध्ये मार्क्स आधी मागच्या वेळेस जास्त होते आणि आता कोणत्या रेंजमध्ये जास्त मुलं आहे, या सगळ्याचं ॲनालायसिस करून आपण हा एक कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे.
आणि आता एक ASOच्या 3 जागा आहेत. आता याच्या प्रेडिक्शनमध्ये बघा, ज्याला टॉपचे जे 3 मुलं असतील त्यांना ते आरक्षित जागा असेल तर आरक्षित ते जागामध्ये त्यांना तो त्या कॅटेगरीमधल्या जो टॉपचे मुलं आहेत त्यांना त्या पोस्ट भेटणार आहे ASOच्या. बाकी PSI साठी कट ऑफ बघून घ्या, हा STI साठी आणि SR साठी. याआधी आपण मेन्सचा कट ऑफ प्रेडिक्ट केलेला नाही आहे, परंतु आता हे ॲनालायसिस करून मुलांच्या मागणीनुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे.